यांच्या कार्याला माझा पंचांग प्रणाम। आज या ठिकाणी अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की गेले तब्बल 1.5 ते पावणे 2 वर्षे आम्ही केंद्र राज्याशी पत्रव्यवहार करत होतो आणि तो पत्रव्यवहार होता आमच्या कमिटीला ज्यावेळी 2.5 वर्ष झाली त्यावेळी 6 महिने पूर्वी आम्ही पत्रव्यवहार केला होता की नव्या कमिटीसाठी तयार करण्यासाठी आमच्या सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत, तुम्ही कमिटीची कधीही बैठक बोलवा। आणि आज तो दिवस उगवला। पदावर आपण जेव्हा येतो तेव्हा कधीही ते पद त्या पदावरून थोडंसं बाजूला जाण्याचं पण मोठं मन आपण ठेवलं पाहिजे। आणि मी तर स्वतः असं मानतो की वयाच्या अगदी 17व्या वर्षापासून मी या संस्थेचं पद सांभाळतो। मग गाव शाखा सचिव असेल, हे असेल, आणि तब्बल 17 ते 18 वर्ष माझ्या तालुक्यातील बांधवांनी मला आणि माझ्या पूर्वी 21 वर्ष धर्मापूरकर गुरुजी यांना देखील ही काम करण्याची संधी दिली। आज माझा वारसा, आमचा दोघांचा वारसा, आमचे मित्र सूर्यकांत कदम समर्थपणे हे राज्यानं आणि विशेषतः मला साहेब एका गोष्टीचा अभिमान वाटतो, कदाचित तुम्ही मला करेक्ट करा की ओनली माझी आणि माझ्या सहकार्यांची नियुक्ती ही मीराताईंच्या थेट सहीनं झालेली आहे असं मी महाराष्ट्रातला एकमेव कदाचित असेल असं मी मानतो। माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला भीमराव साहेब विश्वनाथजी असं जेव्हा म्हणतात, मी केलेल्या कामाचा गौरव करतात, थोडंसं वाईट कुठेतरी वाटतं की ज्या कामाला राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्षा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष काही थोडे वैचारिक विरोधक ते काम डोक्यावर घेतात आणि विश्वनाथजी तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी केलेलं काम 200 काय 500 वर्ष पुसता येणार नाही अशी जेव्हा हे शाबासकी देतात तेव्हा कुणीतरी विश्वनाथ कदम आता बाजूला प्रवाहातून राहत आहे, हे जेव्हा लोकांपर्यंत गेली 6 महिने मी स्वतः जाणीवपूर्वक केलं तेव्हा वाईट वाटतं एका गोष्टीचं की कुणीतरी शूद्रपणा दाखवून तालुक्याच्या बाहेरची व्यक्ती जेव्हा अर्ज किंवा करतं, कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष कोण असावा यावर विश्वनाथ कदम यांनी कधी बोलायचं नसतं किंवा त्यांनी काय केलंय, कोल्हापूरची लोक त्याचा गौरव करतायत आणि आपण ही शूद्र प्रवृत्ती दाखवतो अशी आम्ही आयुष्यात दाखवली नाही। साहेब, आमच्या मातेनं जे संस्कार केले आणि ज्यांना आम्ही राष्ट्राची माता मानतो मीराताईंना, त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले हे संस्कार गेली 5 वर्ष आम्ही पाळले। याचा अर्थ खरं तर कार्य अहवाल आमच्या कार्यकारिणीचा आम्ही वाचायला पाहिजे होता, पण तो माझे वरिष्ठ जे महाराष्ट्राचे पालकमंत्री आणि आज महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत यांनी वाचलेला आहे। यातच मी आणि माझ्या कमिटीचा गौरव आहे। आता मी फक्त 15 दिवसाची मुदत यासाठी मागितलेली आहे का त्याच्या पूर्वीच देणार। मी तर सचिवांना सांगितलं होतं की आजच दप्तर द्यायचं, पण ते मला म्हणाले की सर व्यावहारिक अडचणी अशा आहे, ही नाही म्हटलं तरी 13 गुंठ्याची 5 करोडची प्रॉपर्टी आहे, शासनाशी काही व्यवहार करण्यासाठी संस्थेचे ठराव झालेले आहेत माझ्या नावे, अगदी माझे पॅन कार्ड किंवा याच्यासह। जर मी आत्ताच सगळं जे सोडलं तर ते करार करण्यासाठी परत 2 ते 2.5 महिने लागतील। त्या संस्थेचा लाखो रुपयांचा निधी हा आणखी लेट झाल्यामुळे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये संस्थेचं मोठं नुकसान होईल, हे त्याच्या मागचं कारण आहे। जर आपली वरिष्ठांची इच्छा असेल तर आम्ही रात्रभर बसून उद्या परवा करू शकतो ही सगळी प्रोसेस। आणि दुसरं असो की मागच्या मी कमिटी म्हणत नाही मित्रांनो, काही मंडळी इथं आहे जी दप्तर खेचून घ्यायला गेली होती, अशी काही आम्ही बोललो नाही, कुणाच्या संदर्भात बोलणार नाही। आमचे सर्व सहकारी आहेत, आमचं मन स्वच्छ आहे, आम्ही सर्वांना सहकार्य करणार आहोत। आणि म्हणून मी भिकाजी कांबळे साहेबांना गेले 6 महिन्यापासून सांगतोय, साहेब मला नव्या कमिटीमध्ये पद देऊ नका, मला संघटक पद द्या, एवढी विनंती साहेबांना केलेली आहे। आणि मला आज अभिमान वाटतो की भंडारे साहेबांनी हा मुद्दा कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवला। विश्वनाथ कदम तहोआयात अध्यक्ष राहणार नाही, आता गरुडाच्या गोष्टीसारखं आहे। अरे आम्ही ही जर फांदी सोडली नाही तर देशात महाराष्ट्रात मोठमोठी पदं आहेत ती कधी घेणार आहोत। शाळेत निबंध लिहिला मी पंतप्रधान झालो तर, आणि मी बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदाला तर चिटकून बसलो तर कुठं आमदार खासदार पण होणार नाही किंवा संस्थेत अन्य पदांसाठी जाणार नाही। तेव्हा आम्ही अतिशय आनंदाने एन्जॉय केलं साहेब, काही चुकलं असेल पण एक प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, 1 पैसा जरी केंद्राने क्रॉस ऑडिट करा, 1 पैसा जरी इकडे तिकडे जरी व्यवहार दिसला आमच्या सहकार्याकडून तर माझी जिल्हाध्यक्ष म्हणून त्याची जबाबदारी माझी आहे, एवढी भरपाई मी केंद्राकडे करेन, एवढी मी ग्वाही देतो। कारण माझ्या सहकार्यांच्या चुका ह्या पण माझ्या झाल्या हे मी मान्य करणारा माणूस आहे। त्यामुळं तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे ह्या गोष्टी मिळतील, नवीन कमिटीला सहकार्य मिळेल। थोडंसं कुठंतरी वाटतं आमच्या मित्रांविषयी, आम्हालाही वाटतं एखाद्याच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवावा। आमच्याही ज्येष्ठांनी आमच्या तारुण्याचा कुठेतरी संस्थेसाठी वापर करून घेतला की मागील 2-3 वर्ष
जर अपेक्षितपणे दुधात साखर असं जर काही जर मिसळले असते तर अधिक बरं वाटलं असतं. पण असू दे, कारण कसं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संदर्भात 2 पेढे आहेत. एक 500 किलोमीटरवर आहे, एक इथं आहे. आणि पूर्वी जसं हे नातं होतं ते नातं आम्ही एकतर्फी नाही तर कुणीतरी तोडलं, त्याला जबाबदार आम्ही नाही हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. कारण इथं दुसरी एक अपेक्षा आहे साहेब, तुम्हाला एक सांगतो. अपेक्षा म्हणजे या सभागृहासमोर सांगतो, 1 रुपया देखील आंबेडकर भवनाच्या उत्पन्नाचा खर्च केलेला नाही आम्ही संस्थेचं कामकाज करण्यासाठी. जवळजवळ 6 लाखाच्या दरम्यान धम्म परिषदेसाठी दोन निधी जमा झाला. हा आमच्यावरचा विश्वास नव्हता. ताईंच्या नावे आम्ही पावत्या छापतो, पण जेव्हा विश्वनाथ कदमवर विश्वास नसेल तर कोण 100 रुपये देणार नाही. आणि त्यापैकी निम्मे खर्च केला, जो जमलेल्या निधीपैकी निम्मे खर्च केला. आज या अनेक ज्या वस्तू आहेत, हे जवळजवळ 10,000चा टेबल, आलिशान टेबल आहे, हा हायटेक केलेला हे आहे. तिथं मी खुर्ची टाकून पण बसलेलो नाही, तसं ऑफिशियल हे काही काम करायचंय. दुसरं ओरोसला 10 गुंठे जमीन आम्ही पाहणी केली. तुमचं पत्र आल्यामुळे काय आहे की जी काम काळजीवाहू कमिटी आहे ह्याने असे निर्णय घ्यायचे नसतात. पण असं मी मानतो, कारण मी लोकशाही शिकवतो ना MPSCला. ओरोसमध्ये जनरल बैठकीत ठराव झालेला आहे की ओरोस जिल्हा मुख्यालयामध्ये तिथं जागा घ्यावी, एकमताने ठराव झालेला आहे, तो मान्य झालेला आहे. त्यामुळे पुढील कमिटीनं त्या दृष्टिकोनातून तिथं जागा घेतली पाहिजे. आम्ही आवश्यक ते सहकार्य करू, कमी पडले तर आणखी पैसे लावू. आणखी कोणतरी आरोप करेल ह्याने अहवाल दिला नाही. दर महिन्याला साहेब अहवाल दिले, चावडीवर वाचन केलं. पण मला एक अभिमान वाटतो की मालवण तालुक्यातील एकाही व्यक्तीनं कधी विश्वनाथ कदम विषयी तक्रार केली नाही. तशी जर असेल, विश्वनाथ कदम आजच्या दिवसापासून सार्वजनिक जीवनात काम करणार नाही. पण वाईट वाटतं काय, शेजारून कोणीतरी त्या तक्रारी केल्या पदाच्या अपेक्षेने. आता ते झालंय, आता ते झाल्या गोष्टी. पण विश्वनाथ कदम आणि मालवणच्या लोकांचं मन मोठं आहे. आजही एकच फॉर्म भरला गेला. आज बघा साहेब, आता मी पद दिलं, हँडओव्हर केलं, 2 मिनिटं फक्त मी बोललो. मलाही जाणीव आहे की याबद्दल बोललो असतो, बोलायला तर पाहिजे की पत्रव्यवहार करायचा नाही ना. मग आम्ही आमच्या माणसाने केला नाही असं कृत्य, बाहेरून हे गोष्टी झाल्या. आणि सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कशा झाल्या, काय झाल्या, ह्या गोष्टी आम्हाला पाहिजे. पण आम्ही आंबेडकर घराण्यावर प्रेम करणारी मंडळी आहोत. फक्त अपेक्षा एकच आहे की ज्यांनी अनेक ठिकाणी भर सभागृहात ताईंवरचे शिंतोडे उडवले ते आम्ही सहन करू शकणार नाही. किंबहुना अशा व्यक्तींना संस्थेत घ्यावं, पण पदापासून किमान 10 वर्ष लांब ठेवावं. कारण आमच्यापेक्षा आमच्या समाजाच्या भावना ह्या दूर आहेत. कारण मी पालकत्वाच्या भूमिकेत वावरलेला, मी आणि माझे सहकारी जिल्हाभर पसरलेले हे सगळे तुम्ही आमचे नेते आहात ना. तुमच्या नेत्यांच्या शब्दाबाहेर कधीही नाही साहेब. अधिक जोरदारपणे काम चालेल, कारण जबाबदारीचं ओझं घेऊन आम्हाला जाता येत होतं. आज आमचे सहकारी जवळजवळ सगळेच सहकारी आहेत, सगळेच आहेत. म्हणजे बऱ्याच प्रमाणात अपेक्षित अशी कमिटी, अपेक्षेपेक्षा जास्त कमिटी निवडलेली आहे. काहींमध्ये वैचारिक आणि जरा भावनिक बदल होण्याची अपेक्षा आहे. मी काही गोष्टी अशा बोललोय, आपण वरिष्ठ आहात, तेवढ्या पदावरचे ते समजून घ्या माझी भाषा. आणि एवढ्या कालावधीमध्ये जर काही चुकलं असेल आमच्या मित्रांनो तर माफ करा. मी माझ्या लाईफमध्ये जिल्हाध्यक्ष असताना साहेब 2 कठोर निर्णय घेतले. एका पदाधिकाऱ्याला पदावरून दूर केलेलं आहे, त्याची कारणं वेगळी आहेत, चर्चा इथं नाही करणार मी. दुसरं, आणि ते कारण सत्य ठरलेलं आहे की त्याच्या कुटुंबियांनी परत तसा दुसरं की या कमिटीच्या संदर्भात जे काही लोकांकडे संस्थेचे 32,000 आणि 37,000 आहे हे वसूल करायचं आहे. त्या संस्थेला चॅलेंज जर विश्वनाथ कदम देत असेल तर विश्वनाथ कदमची अवकाश दाखवली पाहिजे संस्थेने, एवढी माझी अपेक्षा आहे. बंधूंनो, काम करताना काही चुकलं असेल, आमचे काही सहकारी थोडेसे दुखावले गेले असतील तर मी माफी मागतो. तुमच्याबरोबर मी आहे. आता फक्त माझा सार्वजनिक जीवनातला वावर थोडा कमी होईल. काय तुम्ही बोलवाल तिथं मी आहे सामान्य सभासद म्हणून. एवढं बोलून सर्वांनी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय. नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद कासाडेकर साहेब. एकच मिनिट फक्त. मोठा आनंदाचा मला काय असं हे वाटत नाही, कारण जबाबदारी आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये किंवा संघटनेमध्ये काम करत असताना आपण एक सामाजिक जाणीव काम करत असतो, जगातून काम करत असतो. आणि हे सगळं काम करत असताना मनात जर मैत्री भावना नसेल तर त्या कामाला काही अर्थ नाही. आज ही पदं आम्ही कशासाठी घेतो? ही पदं घेऊन आपल्याला आपल्या पारमिता वाढवायची आहे. बाबासाहेबांनी 11व्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात की मी माझ्या पारमिता वाढवेल. ह्या पारमिता घरात बसून वाढणाऱ्या नाहीये, त्याच्यासाठी आपल्याला घरातून बाहेर पडावं लागेल.
आणि लोकसेवेचं समाजसेवेचं काम आहे. आता ते पदाच्या जबाबदारीतून आपल्याकडे आलेले ते प्रत्येकाने आपण जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आमचे माजी कार्यकर्ते आहेत त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी अतिशय अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देतो की इथपर्यंत जो 5 वर्षाचा प्रवास आहे संस्था पुढे नेणं चालवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. ज्यावेळी पदाची जबाबदारी येते त्यावेळी माणसाला ते गांभीर्य त्याचं कळतं. तर त्यांचं सुद्धा मी अतिशय आभार मानतो की त्यांनी इथपर्यंत काम खूप चांगलं केलेलं आहे. आता त्याप्रमाणे आपल्यालाही पुढे चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. तर सर्वांना मी त्यांनाही शिकले आम्ही धन्यवाद देतो. आणि नवीन कार्यक्रमाचे सर्व सदस्य या ठिकाणी माफ करा मध्ये थोड्या राहून गेल्या आमची वकिले सर या ठिकाणी आहेत. तर ही सर्व मंडळी खूप आपण एकमेकांशी जर माणूस बोलत असलो तरी सर्वांच्या मनामध्ये प्रेम आहे, आदर आहे, एकमेकांविषयी बोलत असतो, एकमेकांना शिकत असलो तरी. परंतु मनातली जी मैत्री भावना आहे, मनातली जी श्रद्धा आहे एकमेकांशी ती मात्र चुकी देता कामा नाही. नंतर आपल्या कामात काही अर्थ राहणार नाही. त्यापुढे त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. तर मी या ठिकाणी आमचे जे मान्यवर या ठिकाणी कार्यक्रम निवडणुकीसाठी आले तर त्यांनाही पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि माझी एक इच्छा आहे की या ठिकाणी निवड झाली कार्यकारिणीची म्हणून अध्यक्ष मला म्हणून कोणी पुष्पगुच्छ देऊ नये आणि मी ते स्वीकारणार पण नाही. कारण या गोष्टीपासून मी अलिप्त आहे. आतापर्यंत अनेक पुरस्कार मी नाकारलेले आहेत, जाहीर झालेले सुद्धा. आणि मला लोकांना तुमच्यासोबत बसून गप्पा गोष्टी मारण्याची तितकी सोड खूप आवडते. मी या ठिकाणी बसायला मला त्या गोष्टीची आसक्ती पण नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी आपल्याला करत असताना ठीक आहे, शाब्दिक एकमेकाचं अभिनंदन करणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु खूप मोठी जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. अशा अर्थाने आपण या ठिकाणी एक शेवटची माझी विनंती माझी आहे की आमचे मावळाचे अध्यक्ष आदरणीय विश्वनाथ कदम सर तर यांना मी या ठिकाणी त्यांच्या टीमने आणि संपूर्ण काम केल्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो.